विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्षातील सत्र 5वे अभ्यासपत्रिका 9वी यातील पहिला घटक साहित्याचे स्वरूप या संदर्भात आपण माहिती पाहत आहोत. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या एका घटकांचं विवेचन केलेलं आहे. ते म्हणजे भारतीय अभ्यासकांनी म्हणजेच संस्कृत अभ्यासकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या आणि भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे यांचा विचार केलेला आहे. त्यानंतर आपण यातीलच एक महत्त्वाचा भाग पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेल्या साहित्याच्या व्याख्या आणि पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. पाश्चात्य अभ्यासकांनी ज्या साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्यातील महत्त्वपूर्ण साहित्यिकांच्या व्याख्याचा विचारवंतांच्या व्याख्यांचा विचार आपण केलेला आहे. पाश्चात्य अभ्यासकांनी भावना आणि कल्पना या दोन गोष्टींना अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान दिलेलं आहे. याचबरोबर त्यांनी कल्पना, भावना, विचार, लयबद्धता आणि शैली या घटकांना अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान दिलेलं आहे. यापैकी पाश्चात्य अभ्यासकांनी जी काही काव्याची लक्षणे सांगितलेली आहेत, साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत किंवा काव्यतत्त्वे सांगितलेली आहेत, यापैकी पहिल्या भावना या साहित्य लक्षणाबाबतची माहिती आपण अभ्यासलेली आहे. या संदर्भामध्ये जे पाश्चात्य अभ्यासक आहेत त्यामध्ये हॅझलिट असतील, कोलब्रुक असतील, रस्किन असतील, केबेल असतील किंवा विल्यम वर्ड्सवर्थ असतील, या सर्व साहित्यिकांनी काव्यामध्ये भावना हा घटक अतिशय महत्त्वपूर्ण मानलेला आहे, केंद्रबिंदू मानलेला. या संदर्भात वर्ड्सवर्थ यांनी केलेली व्याख्या याचाही विचार आपण केलेला आहे. पाश्चात्य अभ्यासक डॉक्टर किवन्सी यांनी ललित साहित्याला लिटरेचर ऑफ पॉवर असं संबोधलेलं आहे. ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य म्हणजे शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य यामध्ये भेद जर कोणत्या घटकांनी होत असेल, महत्त्वपूर्ण लक्षणेने होत असेल, तर तो घटक हा भावना आहे असे विवेचन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणून साहित्यामध्ये, काव्यामध्ये भावना हा घटक किती महत्त्वपूर्ण आहे या संदर्भात पाश्चात्य अभ्यासक आपले विचार मांडतात. म्हणून इंग्रजी टीका वाङ्मयामध्ये असा कोणताही काव्य विचार नाही की ज्यात भावनेच्या अंगाने उल्लेख केलेला नाही किंवा भावनेच्या अंगाचा उल्लेख झाला नाही. याचाच अर्थ पाश्चात्य साहित्य विचारामध्ये भावना या घटकाला अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान आहे आणि याच अनुषंगाने साहित्य लेखन झाल्याचं दिसून येतं. विद्यार्थी मित्र, साहित्याची लक्षणे किंवा साहित्याची काव्यतत्त्वे पाहत असताना भावना या घटकानंतर किंवा भावना या लक्षणांचा विचार केल्यानंतर पाश्चात्य अभ्यासक जो पुढील अतिशय महत्त्वपूर्ण एक घटक किंवा लक्षण सांगतात किंवा काव्यतत्त्व सांगतात ते म्हणजे कल्पना होय. भारतीय अभ्यासकांच्या 6 लक्षणांचा विचार आपण केलेला आहे. जे संस्कृत अभ्यासक आहेत त्यांनी 6 लक्षणांचा विचार मांडलेला आहे आणि पाश्चात्य अभ्यासक एकूण 5 लक्षणांचा विचार येथे करताना दिसून येतात. पाश्चात्य अभ्यासक आहेत त्या पाश्चात्य अभ्यासकांनी भावना या पहिल्या लक्षणानंतर जे दुसरं अतिशय महत्त्वाचं लक्षण मानलेलं आहे ते म्हणजे कल्पना होय. त्याला इंग्रजीमध्ये इमॅजिनेटिव्ह इलिमेंट असं म्हटलेलं आहे.
कल्पना हा अतिशय महत्त्वपूर्ण असा घटक पाश्चात्य अभ्यासक साहित्यामध्ये असल्याची नोंद करतात किंवा काव्याची लक्षणे सांगत असताना, म्हणजेच काव्याची काव्यतत्त्वे सांगत असताना भावना या लक्षणानंतर कल्पना या लक्षणाला ते अतिशय महत्त्वपूर्ण स्थान देतात. या संदर्भात जे विवेचन केलेलं आहे तोही भाग आपण पाहणार आहोत. ललित साहित्य हे कल्पना निर्मित असते, किंबहुना काव्यनिर्मितीत तो एक प्रमुख घटक आहे. ललित साहित्यामध्ये भावना या घटकांना महत्त्व आहेच, पण त्याचबरोबर कल्पना हे देखील साहित्याचं अतिशय महत्त्वपूर्ण असं लक्षण आहे. म्हणून ललित साहित्य ही कल्पना निर्मित असते, किंबहुना काव्यनिर्मित तो एक प्रमुख घटक आहे. शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्यामध्ये फरक करत असताना जे ललितेतर साहित्य आहे किंवा जे शास्त्रीय साहित्य आहे त्यामध्ये तर्काला आणि वस्तुस्थितीला प्राधान्य असतं. तर जे ललित साहित्य आहे या ललित साहित्यामध्ये कल्पना, भावना या घटकांना महत्त्वपूर्ण असं स्थान असतं. या संदर्भात विवेचन पुढे आलेलंच आहे. म्हणून ललित साहित्य हे कल्पना निर्मित असते. इथे कवी जो कल्पना करत असतो किंवा लेखक किंवा साहित्यिक वास्तवाचा आधार घेऊन आवश्यकतेनुसार विशिष्ट परिस्थितीनुसार तद्रूप कल्पना निर्माण करतो आणि त्यानंतर ती साहित्यकृती जन्म घेत असते. म्हणजे पूर्णतः कल्पना, पूर्णतः वास्तव असं न राहता वास्तवाला कल्पनेची जोड देऊन तो साहित्यिक साहित्य निर्मिती करत असतो. म्हणून ललित साहित्य हे कल्पना निर्मित असते, किंबहुना काव्यनिर्मिती तो एक प्रमुख घटक आहे. म्हणून पाश्चात्य साहित्यशास्त्रज्ञांनी काव्यात जेवढे महत्त्व भावनेच्या अंगाला दिले आहे तेवढेच महत्त्व कल्पनेला देखील दिलेले आहे. म्हणून जे पाश्चात्य अभ्यासक आहेत ते पाश्चात्य अभ्यासक किंवा पाश्चात्य साहित्यशास्त्रज्ञ किंवा पाश्चात्य विचारवंत हे ज्या पद्धतीने भावना हे एक साहित्याचं प्रमुख लक्षण मानतात त्याच पद्धतीने त्यांनी कल्पनेला देखील महत्त्व दिलेलं आहे. आणि या कल्पना याला इमॅजिनेटिव्ह एलिमेंट असं पाश्चात्य अभ्यासक म्हणतात. पुढे इथे या ठिकाणी जी नोंद केलेली आहे ती ललितेतर साहित्य आणि ललित साहित्य म्हणजे शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य यामध्ये काय भेद आहे हाही भाग इथे वर्णन केलेला आहे. ललितेतर वाङ्मयात कल्पनेला स्थान असत नाही, तिथे तर्काला व वस्तुस्थितीला प्राधान्य असते. मग शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य यामध्ये वेगळेपण काय आहे हे सांगत असताना अभ्यासक पाश्चात्य विचारवंत अशी नोंद करतात किंवा असा उल्लेख करतात की शास्त्रीय वाङ्मयापेक्षा ललित साहित्य वेगळे असण्याचं कारण ललित साहित्यामध्ये भावना, कल्पना याला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे, तर ललितेतर साहित्य म्हणजेच शास्त्रीय साहित्य यामध्ये कल्पनेला स्थान असत नाही. ते वस्तुस्थितीवर आधारित असतं किंवा ते तर्कावर आधारित असतं. पण ललितेतर साहित्यामध्ये भावना आणि कल्पना या घटकांना स्थान आहे. एकच गोष्ट लक्षात घ्या, जे ललितेतर साहित्य आहे म्हणजे शास्त्रीय साहित्य आहे त्यामध्ये तर्क आणि वस्तुस्थिती म्हणजे प्रयोग याला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान असतं. तर याच्या उलट जे ललित साहित्य आहे या ललित साहित्यामध्ये मात्र कल्पना, भावना या घटकांना अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे. ललितेतर वाङ्मयात कल्पनेला स्थान असत नाही, तिथे तर्काला व वस्तुस्थितीला प्राधान्य असते. म्हणजे फरक जरी करायचा असला तरी ललितेतर वाङ्मयामध्ये कल्पनेला कसलंही स्थान असत नाही, तर तिथे तर्काला व वस्तुस्थितीला प्राधान्य असते. ललित वाङ्मयात मात्र वास्तवाचा आधार असला तरी प्रतिभावंताच्या कल्पनाशक्तीतून साकारलेली स्वतंत्र व स्वयंपूर्ण अशी निर्मिती असते. त्याच्या पुढे आणखी एक दुसरा फरक
या ठिकाणी सांगितलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. याचं विवेचन अशा पद्धतीने करू शकतो की ललितेतर वाङ्मयामध्ये कल्पनेला स्थान असत नाही, तिथे तर्क व वस्तुस्थितीला प्राधान्य असतं. पुढे असं सांगितलेलं आहे की ललित वाङ्मयामध्ये मग काय वास्तवाचा आधार असत नाही का, किंवा केवळ कल्पने निर्मितीतूनच साहित्य निर्मिती होत असते का? असं नाही. तर ललित वाङ्मयामध्ये वास्तवाचा आधार असतो, वस्तुस्थिती असते, वास्तवाचा आधार असतो, पण त्याचबरोबर प्रतिभावंताची जी कल्पनाशक्ती आहे, त्या प्रतिभावंताच्या कल्पनाशक्तीतून एक स्वतंत्र व स्वयंपूर्ण अशी नवीन साहित्य निर्मिती होत असते. इथे जो भाग वर्णन केलेला आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे की ललितेतर वाङ्मयामध्ये तर्क व वस्तुस्थितीला प्राधान्य असते. अगदी त्याचप्रमाणे ललित वाङ्मयामध्ये मात्र वास्तवाचा वस्तुस्थितीचा आधार असला तरी, म्हणजे वस्तुस्थिती असते, वास्तव असते, पण प्रतिभावंताच्या कल्पनाशक्तीतून साकार झालेली स्वतंत्र व स्वयंपूर्ण अशी साहित्य निर्मिती असते. म्हणून पूर्णतः काल्पनिकही असू शकत नाही, पूर्णतः वास्तवही असू शकत नाही. तर वास्तव आणि कल्पना यांच्या मिश्रणातून प्रतिभावंत साहित्यिक एक स्वतंत्र स्वयंभू निर्मिती करत असतो, ती त्याची स्वतःची निर्मिती असते. म्हणून असं म्हटलं जातं की साहित्यकृतीच्या माध्यमातून एखादा लेखक, साहित्यिक, कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार एक स्वतंत्र विश्व तयार करत असतो, स्वतंत्र निर्मिती तयार करत असतो, आणि ही त्याची स्वतःची निर्मिती असते. ती याच अर्थाने की वस्तुस्थिती, वास्तव याला कल्पनेची जोड देऊन तो साहित्य निर्मिती करत असतो, स्वतःची नवीन साहित्य निर्मिती तयार करतो, स्वतःचं नवीन शब्दसृष्टीचे एक नवीन जग त्या ठिकाणी निर्माण करत असतो. आणि हे आपल्या कल्पनेच्या द्वारे, प्रतिभेच्या द्वारे तो नवनिर्मिती करत असतो, अशी नोंद येथे करण्यात आलेली आहे. ललित वाङ्मयात मात्र वास्तवाचा आधार असला तरी प्रतिभावंताच्या कल्पनाशक्तीतून साकारलेली स्वतंत्र व स्वयंपूर्ण अशी निर्मिती असते. म्हणून पाश्चात्य साहित्यशास्त्रज्ञांनी कल्पनेला साहित्याचे आद्य लक्षण मानले आहे. आणि याच गोष्टीमुळे किंवा कल्पना हा घटक अतिशय महत्त्वपूर्ण असा असल्यामुळे पाश्चात्य साहित्यशास्त्रज्ञ कल्पनेला साहित्याचे आद्य म्हणजे प्रमुख लक्षण मानतात. म्हणजे साहित्यामध्ये कल्पनेला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान असल्याची नोंद किंवा कल्पना हेच प्रमुख लक्षण असल्याची नोंद पाश्चात्य अभ्यासक येथे करतात. साहित्यकृतीतील कथानकाची जुळणी, त्यातील पात्रसृष्टी व या दोन्हीलाही पूरक अशा बारीक सारीक गोष्टी प्रतिभावंत लेखक अथवा कवी आपल्या कल्पनाशक्तीच्या सहाय्याने साधत असतो. त्यामुळे कलाकृतीला एक प्रकारची अपूर्वता प्राप्त होते. मग ललित साहित्यामध्ये हे वेगळेपण याच अंगाने आहे की ललित साहित्यामध्ये कल्पना या लक्षणाला, कल्पना या घटकाला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे. साहित्याचं आद्य लक्षण पाश्चात्य अभ्यासक कल्पना या घटकांना मानतात. म्हणून कल्पना हे साहित्याचं लक्षण पाश्चात्य अभ्यासकांनी प्रमुख लक्षण मानलेलं आहे. मग कुठलाही साहित्यिक, कवी, लेखक ज्यावेळी एखादी साहित्यकृती निर्माण करत असतो त्यावेळी तो वास्तवाला आधार हा आपल्या कल्पनेचा घेत असतो. प्रतिभाशक्तीच्या द्वारे तो ही जुळवणी करत असतो. मग साहित्यकृतीतील कथानकाची जुळवणी असेल, त्यातील पात्रसृष्टी असेल, आणि या दोन्हीलाही पूरक अशा बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे इतर जे घटक आहेत, त्या सर्व बारीक सारीक गोष्टींची रचना हा प्रतिभावंत लेखक अथवा कवी आपल्या कल्पनाशक्तीच्या साहाय्याने साधत असतो, निर्माण करत असतो. आणि त्यामुळे
कलाकृतीला देखील एक अपूर्वता प्राप्त होते, एक नवीन जग आपल्या साहित्यकृतीच्या माध्यमातून तो निर्माण करत असतो. विद्यार्थी मित्र, पाश्चात्य अभ्यासकांनी ज्या पद्धतीने भावना हे साहित्याचं लक्षण मानलेलं आहे, अगदी त्याच पद्धतीने कल्पना हे देखील साहित्याचं अतिशय महत्त्वपूर्ण लक्षण मानलेलं आहे. कल्पना या लक्षणाच्या संदर्भामध्ये अधिक असं विवेचन पुढेही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच पाहूया. यानंतरचा जो काही घटक आहे, कल्पना या लक्षणाच्या बाबतीतचा जो विचार आहे तो आपण नंतरच्या तासिकेमध्ये पाहूया. आजच्या तासिकेत इथेच थांबूया. धन्यवाद.